हॅलो ऑल, नमस्कार. वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? आपण लहान पण अगदी महत्त्वाचे टॉपिक्सची एक सीरीज घेऊन येत आहोत. फोकसमध्ये 5 पक्के मार्क्स. आता बघा, या वर्षातले 5 असे विषय जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. 5 का घेते आहे? कारण व्हिडिओ लेंदी होतो. नंतर मग एक कंटाळा यायला लागतो. यासाठी छोटे-छोटे 5-5 विषय घेते आहे. तर या सीरीजमधला पहिला पार्ट आहे. ह्याच्यातले हे 5 विषय आहेत. सिक्कीममधील आता जी विषारी विषारी वायूची गळती झाली त्याच्याबद्दल एक विषय, कावेरी जलविवाद, पर्यावरणीय मंजुरीला पूर्वलक्षी प्रभाव देणे याच्यावरती, समुद्र मंथन स्कीम जी आहे आणि नशामुक्ती अभियान. आता ह्याची ना मी Telegram चॅनलवरती पी-डी-एफ शेअर केलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना, ती पी-डी-एफ तुमच्या सोबत असू द्या. काही पॉइंट्स लिहून घ्या. कुठे तुम्हाला फोकस करायचं आहे, हे हायलाइट करून ठेवा. एकतर तुम्ही त्याची प्रिंट काढा किंवा मग एक सॉफ्ट कॉपी मोबाईलमध्ये ओपन करून ठेवू शकता. तर व्हिडिओला सुरू करूया. आपला पहिला विषय आहे सिल्क यारा टनेल ट्रॅजेडी. सिक्कीममध्ये जी आता बोगदा दुर्घटना झाली, त्याबद्दल हा विषय आहे. आय होप तुम्ही मी जी Telegramवरती पी-डी-एफ पाठवली आहे, ती तुमच्या सोबत घेऊन बसला आहात हा व्हिडिओ बघताना. नसेल घेतली तर प्लीज तसं करा, कारण ती मराठीमध्ये आहे आणि मी तुम्हाला जे इथे पॉइंट सांगते ते हायलाइट करत चला. म्हणजे हे तुम्हाला आयोग ह्याच्यावरती तुम्हाला जोर द्यायचा आहे बस. आता बघा काय झालंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे, की हा जो बोगदा असा दिसतोय ना, ह्याचं काम चालू होतं. तर तिथे आता हे फक्त एक अंदाजा आहे, की मिथेन गॅस लीक झाला आहे. काय होतं माहिती आहे का? बोगदा म्हणजे काय असतो? दगड असतात. हं. तर या दगडाना असा क्रॅक जेव्हा जातो, त्यातनं काही विषारी गॅस बाहेर पडतात, जे त्या दगडांमध्ये असतात वर्षानुवर्ष. तर या क्रॅक्समधनं ते गॅस बाहेर पडतात आणि आता हे जसं दिसतंय, हा बोगदा जो आहे, हा बंद आहे. बंद स्वरूपात असतो. ह्याला नेहमी एकच ओपनिंग असते कुठेतरी. एकच अशी बाहेर जाण्याचा मार्ग असतो. तर तिथे हे जे कामगार अडकलेले असतात ना, त्यांना मग त्यांच्या जीवाला अशी हानी पोहोचते. हे असंच झालं आहे कुठे? सिक्कीममध्ये. ठीक आहे. तर सस्पेक्टेड मिथेन आहे, म्हणजे अंदाज बांधला आहे, की हे मिथेन गॅस आहे हा आणि ह्याच्यासोबत थोडे दुसरे गॅसही लीक झाले आहेत. कुठे? तर तिस्ता स्टेज 6. आता बघा तिस्ता ही एक नदी आहे. हं. ह्याचे ना अनेक जलविद्युत प्रकल्प आहे. म्हणजे 1, 2, 3 असे आहेत. त्यातला हा 6वा प्रकल्प आहे. जी ही घटना झाली ना, त्याचा हा 6वा प्रकल्प आहे. सिक्कीमचा कुठला जिल्हा हे लक्षात ठेवा, नामची जिल्हा. आता एक काम करायचं आहे. आयोगाचा हा नक्की वन लाइनरमध्ये येणार किंवा फोर लाइनरमध्ये एखादा असणार. नामची जिल्हा सिक्कीमच्या कुठल्या बाजूला आहे? उत्तर पूर्वेला, अ, सदन कुठे बघून घ्या एकदा. हं. याच्यामुळे काय झालंय, खूप सारा कामगारांचा मृत्यू झाला आहे. आता बघा मिथेन बद्दल आपल्याला थोडं माहिती पाहिजे. मिथेन काय आहे? CH4 केमिकल फॉर्म्युला लक्षात ठेवाल. हा एक रंगहीन, स्वादहीन असा एक गॅस आहे, जो हायली फ्लेमेबल आहे. पटकन त्याला आग पकडू शकते. त्याच्यानंतर हा नॅचरली कुठे असतो, नैसर्गिकरित्या कुठे असतो, तर अंडरग्राउंड रॉक्समध्ये असतो. हं. आणि जे बंद जागा असतात ना, तिथे असतो. आता काय झालं आहे बघा, मिथेन जेव्हा मिथेन स्फोटक कधी होतो? जेव्हा तो हवेसोबत मिक्स होतो, तेव्हा तो स्फोटक होतो. हं. आता सोर्स बघा, आता हे जे आपल्याला माहिती म्हणजे झालंय ना, काय झालंय, मिथेन आहे ना ट्रॅप्ड असतो, बंद असतो नॅचरल गॅस म्हणून खूप साऱ्या पोरस रॉक्समध्ये. पोरस म्हणजे त्याला असे छोटे-छोटे होल्स असतात, तसेवाल्या दगडांमध्ये हा बंद असतो. हं. हा एक आयसोलेटेड म्हणजे एकटा असा गॅस, सिंगल गॅस म्हणून राहतो. काही ह्याच्यामध्ये काही सॉरी पर्वतरांगांमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर जिथे बघा कोल बेअरिंग किंवा कार्बन रिच म्हणजे ना, जिथे कोळसा असतो ना, खूप साऱ्या वर्षांपूर्वीचा कोळसा एकत्र जमलेला असतो. त्याचं आणि या कोळशासाठी जे डिकंपोझिशन होतं, तिथेही आपल्याला मिथेन आढळतो. नंतर हे आपल्याला माहिती आहे, जिथे एनॉरोबिक कंडिशन्स आहेत, खूप जिथे पाणी साठलेलं असतं बघा. सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे आपल्या भाताची शेती असते तिथे. तिथेही मिथेन असतो. जिथे हवा कमी असते, ऑक्सिजन डेफिसिट असतं. हं. आता मिथेन काय करतो बघा, हा वरती जातो. जिथे आता हे दगड आहेत ना, आता हे नेमकं हेच झालं. इथे अशा फॉल्ट्स होत्या. या फॉल्ट्समधनं हा मिथेन वर गेला. जिथे क्रॅक्स येतात, जिथे फॉल्ट्स असतात, तिथून हा वरती जातो. ओके.
त्याच्यानंतर वेस्ट डंप्स जे असतात ना, म्हणजे खूप सारा एकत्र केलेला असा कचरा जो खूप वर्ष कोणी बघितला नाही, तसाच्या तसा डंप केलाय. तिथेही मिथेन तयार होतो. आता ही मिथेनबद्दल तुम्हाला जनरल माहिती पाहिजे सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी. हे तुम्हाला दिलंय मी सगळं पी-डी-एफमध्ये. फक्त हायलाइट करून ठेवा आणि समजून घ्या. आता सिक्कीमची थोडी भूरचना आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, नामची जिल्ह्याचं तुम्ही काय बघा पोझिशन बघून घ्या. तर हा बघा, हा नामची जिल्हा आहे. याचबरोबर बघा सिक्कीमच्या आजूबाजूचे राज्य बघून घ्या. इथे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असं आयोग तुम्हाला विचारू शकतं. हं. हे झालं. आता बघा दुसरा मुद्दा. सिक्कीममध्ये असे फार काही मेजर असे कोळशाच्या खाणी नाहीयेत. हं. आहेत थोड्याफार त्या इथे आहेत. नामची डिस्ट्रिक्टमध्ये. हा एक तुमच्यासाठी अजून एक मुद्दा झाला. इथे आयोग येणार. सो सिक्कीममध्ये आता अजून एक काम तुम्हाला करायचंय. बाकीचे सिक्कीममधले त्या कोळसा नाही आहे. तर दुसरे कुठले खनिजे आहेत ते बघून घ्या एकदा. आता सिक्कीम कुठल्या ह्याच्यात आहे नाव लक्षात ठेवा. रणजित टेक्टोनिक विंडो या भूभागात हा सिक्कीम म्हणजे हा नामची जिल्हा आहे. आता बघा काय झालंय एक्झॅक्टली जेव्हा असं काही बोगद्याचं काम सुरू होतं ना, त्याच्या आधी चेकिंग किंवा एक सर्व्हे केला जातो. पण मिथेन जो आहे ना, हे डिटेक्ट व्हायला खूप कठीण असतो मिथेन या सर्व्हेमध्ये. त्यानंतर बघा मिथेन रिलेटेड ही पहिलीच अशी घटना आहे. हं, जी सिक्कीममध्ये झाली आहे. सो मिथेन लीक झाला अशी ही पहिलीच घटना आहे. पण ह्याच्या आधी काय झालेलं इथे तुम्हाला वर्ष लक्षात ठेवा. ऑक्टोबर 2023 मध्ये ग्लेशियल लेक आउटबर्स्ट झालेला चांगधांग डॅममध्ये. आता बघा इथे ना एक लेक आहे, तळं आहे, ते ना खूप जास्त पूर आलेला. हे सिक्कीममध्ये कधी झालेलं? ऑक्टोबर 2023 मध्ये आणि तिस्ता फाय हा जो जलयुद्ध प्रकल्प आहे, त्याला इथे मेजर डॅमेज झालेलं. म्हणजे इतकं त्याला डॅमेज झालेलं, की तो आत्तापर्यंत बंद होता. त्याच्यानंतर बघा आपल्याला माहिती आहे हिमालयामध्ये ही जोखीम का आहे? असे काही काम करायचे. कारण हिमालय काय आहे? यंग फोल्ड माउंटन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हिमालय ऑलरेडी खूप प्रोन आहे कशाला? अर्थक्वेक्सना, लँडस्लाइड्सना, इरोजन्सला. आता बघा, बांधकाम जेव्हा काही करायचं असेल, अगदी रस्त्यासाठी किंवा कशाहीसाठी, जिथे काही बांधकाम करायचं असेल, तर काय करावं लागतं? स्फोटक स्फोट करावा लागतो अ, पर्वतांमध्ये आणि स्फोट केल्यावर काय होतं, जो उतार असतो ना, तो खूप अस्थिर होतो. त्याच्यामुळे लँडस्लाईड्स होतात. त्यानंतर बघा शहरीकरण, नंतर तिकडे वाढणारा टुरिझम, जंगलतोड, त्याच्यानंतर तिथली पुअर वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे जे टुरिस्ट येतात, ते असा कचरा टाकत गेले, कचरा जमा होत गेला. तरी हा प्रॉब्लेम होऊन जातो. नंतर बघा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट. आता वातावरण जसं बदलतं, तसं काय होतं, पाऊस एकतर जास्त पडतो. सो इन्क्रीज क्लाउड ब्लस्ट ग्लेशियर्स जे असतात ते मेल्ट होतात आणि हे एकमेकांशी लिंक आहेत बघा. जेवढा जास्त पाऊस, ग्लेशियर्स लवकर मेल्ट होणार. तितक्या काय होणार, जे हिमनद्या वगैरे असतात त्या जास्त वाहतात, त्यांना पूर येऊन जातो. आणि आपण जे म्हटलेलं ग्लेशियल लेक आउटबर्स्ट आणि हे हे अशा सारख्या दुर्घटना मग इथे होतात. तर बघा या मागच्या स्लाइडपर्यंत मी तुम्हाला ही दुर्घटना का झाली, कशी झाली, त्याची थोडी जिओलॉजी, त्याची थोडी कारणं हे सगळं सांगितलं आहे. अ, म्हणजे अगदी वन लाइनर पासून फोर लाइनर पर्यंत जरी प्रश्न आला, तरी तुम्ही तो सोडवू शकता. आता आपण बघूया थोडंसं जे या सगळ्यामध्ये झालंय रिव्हर तिस्त्याबद्दल. आपण काय बघितलेलं? रिव्हर तिस्त्याचा 6वा हा जो विद्युत प्रकल्प आहे, तिथे हे सगळं झालं आहे. तर तिस्ता नदी याचा उगम कुठे आहे? नॉर्थ सिक्कीममध्ये आहे. ईस्टर्न हिमालयाज. ओके. पॉमर्नी ग्लेशियर आहे हा, हे लक्षात ठेवा. त्याची लांबी एक 414 किलोमीटर आहे. आपल्या इथं इंडियामध्ये कसा फ्लो कसा आहे बघा, सिक्कीममध्ये उगम होतो, वेस्ट बेंगॉलमध्ये येते ही नदी आणि मग बांगलादेशमध्ये जाते. आणि इथे जाऊन ही ब्रह्मपुत्राला इथे जाऊन मिळते बांगलादेशमध्ये. तिला इथे मग जमुनाच्या नावाने पुढे ही जाते. ह्याचे मेजर ट्रिब्युटरीज उपनद्या लक्षात ठेवा. रंगीत लार्जेस्ट आहे. नंतर हे बघा ही थोडीशी अशी तिबेटियन नावं आहेत. अ, लांचू, लाचेनचू, रँगपोचू म्हणजे अशी एकच आपलं हे रंगीत हे थोडंसं असं तुम्हाला फॅमिलियर नाव वाटेल. बाकी सगळी ही ब्रह्मपुत्राशी मिळजुळणारी नावं आहेत आणि ग्रेटर रंजित. त्याच्यावरती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स बघा तिस्ता स्टेज 3, स्टेज 4 हे मी तुम्हाला सांगितलं आहे, की नंबरच दिले आहेत ह्यांना 1, 2, 3, 4, 5, 6 असे हे आहेत. आता या नदीला बोलतात लाईफलाईन ऑफ सिक्कीम. सिक्कीम राज्याची ही जीवनरेखा आहे.
नंतर ह्याच्यात वाद बघा, जसं इंडस नदीमध्ये वाद आहे इंडिया पाकिस्तानचा, तसा तिस्ता नदीमुळे वाद होतो इंडिया बांगलादेशचा. सेम वॉटर शेअरिंग डिस्प्यूट आहे हा. त्यानंतर बघा दुसरा विषय आहे कावेरी नदी वाद, कावेरी वॉटर डिस्प्यूट. आता हा खूप जुना वाद आहे तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये. एक गोष्ट करायची आहे तुम्हाला आता, कुठल्या राज्यांमध्ये कुठल्या नदीसाठी वाद आहेत, ह्याची एक लिस्ट बनवा. आयोग तुम्हाला हे मॅच द फॉलोइंग सारखं विचारू शकतात. हं. आपण येऊया आता कावेरी वॉटर डिस्प्यूटवरती. तर बघा, कावेरी वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटीने कर्नाटकला सांगितले आहे, की तुम्हाला काही प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे तमिळनाडूकडे. हं. आता 60% पाण्याची कमतरता आहे जलाशयांमध्ये. तरी हा डिसिजन त्यांनी दिला आहे. त्याच्यावरती कर्नाटकनी त्यांचं अपोझिशन केलं आहे, अपोज केलं आहे या गोष्टीला, की यावर्षी ऑलरेडी पाऊस कमी आहे. आणि तरीही अ, पाणी म्हणजे इतक्या प्रमाणात पाणी त्यांना सोडावं लागत आहे. परत तमिळनाडूने हा आरोप केला आहे, की कर्नाटक जे मेकाडी टू बॅलन्सी रिझर्व्हायर प्रोजेक्ट ह्याचं बांधकाम करत आहे, प्रपोज्ड आहे, सुरू नाही केले अजून. त्याच्यावरतीही तमिळनाडूने ह्यांना अपोज केलं आहे. तर हा असा सगळा वाद आहे. यानंतर बघा कावेरी वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी CWMA कधी झाली आहे निर्माण 2018 ला. ही एक स्टॅच्युटरी क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे आणि अंडर इंटरस्टेट रिव्हर डिस्प्यूट ऍक्ट 1956 च्या अंतर्गत येते. आता अजून एक काम आहे तुमच्यासाठी, कमेंटमध्ये सांगा किंवा नोट्समध्ये लिहून घ्या. आपल्या देशांमध्ये अशा किती नद्यांसाठी वॉटर ऑथॉरिटी मॅनेजमेंट कमिटी आहेत? हं. ह्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंतर्गत हे आहे. मेंबर्स वगैरे एकदा बघून घ्या, इतके काही हे करायची गरज नाहीये. कावेरी नदीबद्दल थोडी माहिती आहे. कावेरीला काय म्हणतात? गंगा ऑफ साउथ इंडिया. हं. इंडियाची ईस्ट फ्लोइंग नदी आहे, पूर्वेकडे वाहणारी. ह्याचं उगम कुठे आहे? ब्रह्मगिरी हिल्स, कोडागू डिस्ट्रिक्ट, कर्नाटक. ही कशी वाहते? कर्नाटकमधून तमिळनाडूकडे वाहते. बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन मिळते. कुठे? फुहार, तमिळनाडू येथे. ह्याचं ड्रेनेज बेसिन किती आहे? जवळ-जवळ 81 स्क्वेअर किलोमीटर. ह्याच्यात 4 राज्य येतात. कर्नाटक, तमिळनाडू, केरला, पुडुचेरी. त्यानंतर बघा, वर्षभर वाहणारी नदी आहे पेरिनियल रिव्हर आणि हिला दोन्ही एक आपला साउथ वेस्ट मॉन्सून आणि नॉर्थ ईस्ट दोन्हीही शाखांकडून या हिला पाणी मिळतं. ह्याच्या उपनद्या अ, डाव्या हातच्या आणि उजवीकडच्या. ओके. हरंगी, हेमवती, शिमशा, अक्रावती आणि उजव्या लक्ष्मणा तीर्था, कापिनी, सुवर्णती, भवानी, नोएल, अमरावती. याच्यावरती 2 धरणे आहेत. कृष्णा राजा सागर कर्नाटक, मेट्टूर डॅम हा प्रपोज्ड आहे. हं. म्हणजे अजून सुरू केलेलं नाहीये. ह्याच्या अंतर्गत बघा, हेही तुम्हाला मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतं. नागरहोल नॅशनल पार्क म्हणजे अंतर्गत म्हणजे जिथून ही नदी वाहते, त्या एरियामध्ये हे येतात. नागरहोल नॅशनल पार्क कर्नाटक, वायनाड वाईल्ड सँच्युरी केरला, सत्यमंगलम टायगर रिझर्व्ह तामिळनाडू. आता कावेरी नदीच्या उपनद्या आपण थोडं ट्रिक्सनी लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. डाव्या बाजूच्या हेमावती, हरंगी, लक्ष्मणा तीर्था, काबिनी, भवानी, नोयल. आता बघा डाव्या बाजूच्या या उपनद्या आहेत ना, यांची नावं थोडी स्त्रियांसारखी आहेत. स्त्रियांची नावं तशी असतात, मुलींची नावं तशी असतात. हेमावती, हेमा. हरंगी, लक्ष्मणा तीर्थ ह्याचं लक्ष्मी करा. काबिनी, भवानी, नॉयलचं पायल करा. हं. म्हणजे तुम्हाला हे आठवेल की लेफ्ट बँकच्या सगळ्या आहेत. आता उजव्या बाजूला या. एक इथे गडबड झाली आहे. अक्रावती इकडे आहे. अक्रावती डाव्या बाजूला आहे. ही पण ट्रिक बघा. अक्रावती डाव्या बाजूला, अमरावती उजव्या बाजूला. अमरावती महाराष्ट्रात आहे ना, सो आपल्याला नेहमी आपल्याला स्वतःला उजव्या बाजूला ठेवायचं. अमरावती इकडे, अक्रावती डाव्या बाजूला. त्याच्यानंतर शिमशाचा शिक्षा करा. आपल्याला लहानपणापासून शिकवतात उजव्या हाताने लिहायचं. शिमशाचा शिक्षा करा. कुमुदावती, नागरहोल, नागरहोल नॅशनल पार्क पण आहे. सुवर्णवती. हं. हे 3 राहिले आता. सो हे असं थोडंफार लक्षात ठेवा. यानंतर रेट्रोस्पेक्टिव्ह एन्व्हायर्नमेंटल क्लिअरन्स. अगदी प्रिलिम्सला विचारतील असा हा विषय नाहीये. पण 2-3 गोष्टी विचारू शकतात. एक म्हणजे सध्याचं स्टेटस काय आहे याचं आणि दुसरी म्हणजे व्याख्या.
तर आता तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून इतकं डिटेलमध्ये जायची गरज नाही लागणार. फक्त प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू सांगते. मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहे सारे. आता बघा एखाद्या रस्त्याचं हे काम सुरू केलं. इतका हा रस्ता बांधायचा आहे. इतकं काम झालं या पॉइंटपर्यंत आणि मग कोणीतरी जाऊन परमिशन घेतंय, की आम्ही इथे काम करू शकतो का? आता ह्यांचं इथे काम थांबवलं तर काय होतं? हे इतकं खोदकाम वगैरे केलंय, हे सगळं वेस्ट होतं. तो रस्ता तसाच राहणार, जर ह्यांचं काम अडवलं तर. म्हणून मग नाईलाजाने परवानगी पर्यावरणासाठी द्यावी लागायची. ओके. ह्याला बोलतात रेट्रोस्पेक्टिव्ह एन्व्हायर्नमेंटल क्लिअरन्स म्हणजे नंतर दिलेली परवानगी. तर त्याला आता बंदी घातलेली आहे. आता असं होणार आहे, की तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट सुरू करायचा असेल, आधीच तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. आता आपल्याला बघा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 3 साल लक्षात ठेवायचे 2006 हं. 2006 ला एक रेग्युलेशन आलेलं, की एन्व्हायर्नमेंट प्रोजेक्टसाठी एन्व्हायर्नमेंटल क्लिअरन्स गरजेचं असणार. त्याच्यानंतर 2021 साली हे जे पूर्वलक्षीय क्लिअरन्स आहे ना, आधी घेतलेलं, त्याला परवानगी दिलेली, की हां, तुम्ही आधी नाही घेतलं तरी चालेल असं. आणि 2026 ला ह्यालाच रिवाईज केलं गेलं. हे 3 फक्त वर्ष लक्षात ठेवायची आहेत आणि ह्याची व्याख्या. आता ह्याचेच हे थोडे पॉइंट्स आहेत. प्रायर एन्व्हायर्नमेंटल क्लिअरन्स मॅन्डेटरी आधी घ्यायचं. काम सुरू करायच्या आधी तुम्हाला परवानगी घ्यावी लागणार. कुठलाही एक अ, कुठलाही म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कागद तुम्ही कोणाकडूनही घेऊन आलात आणि सांगितलं, "हां, ह्यानी त्या परमिशन दिली आहे." तसं नाहीये. हे लॉच्या अगेन्स्ट आहे. कायदा आणि कुठलाही शासकीय कागद ह्याच्यात फरक असतो. त्याच्यानंतर रिजेक्टेड द पोल्यूट एंड पे अप्रोच. आता बघा हे काय झालं इथं इथपर्यंत हा रस्ता बनवला आणि नंतर कोणी म्हटलं, "हां, ठीक आहे. आमच्याकडनं झालंय ना नुकसान आम्ही देतो आता. आम्ही पैसे देतो." तर तसं नाही होणार. आता पूर्वलक्ष्य परवानगीला पूर्णतः बंदी नाही आहे. या काही एक्सेप्शन्स आहेत. अगदी काही एक्सेप्शनल केसेस असतील, की टाईमच खूप कमी आहे. काही हॉस्पिटल बांधायचे आहेत, एअरपोर्ट्स आहेत, काही असे मेजर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. तर हे होऊ शकतं. म्हणजे तुम्ही सुरू करू शकता आणि मग तुम्ही परवानगी घेऊ शकता. टोटल बंदी नाही आहे. काही एक्सेप्शन्स आहेत ह्याला. पण हे अप्रूव्हल्स अंडर सेक्शन 3 ऑफ एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 च्या अंतर्गत असले पाहिजेत. यानंतर प्रिलिम्ससाठी अत्यंत महत्त्वाचा विषय समुद्रमंथन. नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीम. आपण एक-एक बघू. स्टार्टिंग अगदी बेसिकपासून करू. समुद्रमंथन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आपण पुराणमध्ये वाचत आलो आहे. अगदी त्याच प्रकारचं हे होणार आहे. ऑफशोर म्हणजे काय? तर बघा समुद्राच्या अगदी पुढे जाऊन, पलीकडे जाऊन, खोलवर जाऊन, जेव्हा आपण नैसर्गिक वायू, तेल अशा साऱ्या खनिजे शोधतो, शोधून काढतो आतमधून, समुद्राच्या आतमधून, त्याला बोलतात ऑफशोर एक्सप्लोरेशन. आता ही सध्याच मंजूर झालेली स्कीम आहे. कोणाची आहे? मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम एंड नॅचरल गॅस. त्यानंतर बघा सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, केंद्रीय क्षेत्रावाली स्कीम आहे ही. हे इम्प्लिमेंटेशन ह्याचं कधीपासून होणार आहे? 2030-31 पर्यंत. ह्याला बराच वेळ लागणार आहे बघा. हे आपण फक्त आता काय सुरू करतोय? शोध सुरू करतोय. तो शोध होणार, त्याच्यावरती प्रोसेसिंग होणार, मग त्याचं तेल बनणार. ह्याला खूप वेळ जाणार आहे. त्याच्यानंतर त्याचा टोटल खर्च हा 84 करोड असणार आहे. फोकस याचा एक्सप्लोरेशन ऑफ आता हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. डीप वॉटर, अल्ट्रा डीपर वॉटर एंड फ्रंटियर ऑफशोर हायड्रोकार्बन बेसिन्स. हे ह्याचे कंपोनेंट्स असणार आहे. म्हणजे एक लेयर म्हणा हे समुद्राचे, ह्याच्याप्रमाणे हे जाणार आहे. आता हा टाइम्स ऑफ इंडियाचा मी तुम्हाला हे एक आर्टिकल दिलंय, म्हणजे फोटो काढून दिलाय. हे इथे सगळे फॅक्ट्स जे तुम्हाला पाठ असले पाहिजेत प्रिलिम्ससाठी हे इथे आहेत. आपण डिस्कस केलं, खर्च किती होणार आहे, एक्सपेंडिचर आउटले कधीपर्यंत असणार आहे 30-31 पर्यंत. ह्याचा उद्देश काय आहे बघा, आपल्याला आपलं ऑइल आणि गॅस एक्सप्लोरेशन वाढवायचं आहे. आता जो मध्ये एल-पी-जीचा क्रायसिस निर्माण झालेला वॉर टाइप सिच्युएशनमुळे, त्याच्यामुळे काय झालेलं, आपल्याला लक्षात आलं, की आपल्याला स्वतः इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे. आपल्याला इम्पोर्ट कमी करायचा आहे आपला. त्याच्यानंतर यात काय इन्क्लुडेड आहे, सिस्मिक सर्व्हेज, डीप एंड अल्ट्रा डीप वॉटर ड्रिलिंग, ऑफशोर प्रोडक्शन इन्फ्रा, ऑइल एंड गॅस मॅन्युफॅक्चरिंग हब्स. हे पण ॲज इट इज लक्षात ठेवा. हे 4 ह्याचे कंपोनेंट्स आहेत. आता गव्हर्नमेंट सपोर्ट करणार आहे 50% डीप वॉटर एक्सप्लोरेशन कॉस्टच्या. म्हणजे हे जे एक्सप्लोरेशन होणार आहे, ही जी शोध होणार आहे,
हा खूप अगदी खोलवर जाऊन होणार आहे. तर ह्याचा जो काही फंडिंग होणार आहे त्यातली 50% गव्हर्नमेंट देणार आहे. त्याच्यानंतर एक्स्पेक्टेड आहे आपल्याला 600 MMOT रिझर्व्हचं आपल्याला एक ॲडिशन पर्यंत असणं म्हणजे इतकं ऑइल आपल्याकडे येणं एक्स्पेक्टेड आहे. इतकं तेल. हा नंबर लक्षात ठेवा 600 वाला. MMOT हे एक युनिट मेजर आहे. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं जास्त डोमेस्टिक ऑइल एंड गॅस आउटपुट होणार आहे. हं. आता हे हे का झालं आहे सध्या? कारण आपण इतके डिपेंड होतो दुसऱ्या देशांवरती ऑइल आणि गॅससाठी हे आपल्याला आत्ता जाणवलं. आपण असं कधी शोध मोहीम अशी केलीच नव्हती. त्याच्यामुळे ही आता सुरुवात असणार आहे. आता या योजनेची गरज काय होती बघा. एकतर हे खूप जोखमीचं काम आहे. एक समुद्र मंथन करणं, तिथून तेल, गॅस हे सगळं शोधून काढणं हे खूप जोखमीचं काम आहे. त्याच्यामुळे ती जी ट्रेनिंग लागते स्पेसिफिक ती देणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर भांडवल केंद्रित आहे. भयंकर कॅपिटल लागतं, टेक्नॉलॉजी लागते. असंच कोणीही जाऊन हे नाही मिळू शकत ना, आपण उडी मारली आणि आपल्याला गॅस, ऑइल मिळालं असं नाही होऊ शकत. जस्टेशन पिरियड ह्याला भयंकर वेळ लागणार आहे 5 ते 10 वर्ष. त्यानंतर बघा, आपले आता जे आपल्याकडे ऑइल एंड गॅस आहेत, तेच दरवर्षी 6 ते 7% यांची घट होत आहे. आणि त्या तुलनेने बघा आपली पॉप्युलेशन वाढते आहे, आपल्या गरजा वाढत आहेत. आता बघा ह्याचे उद्दिष्ट काय असणार आहे? डी-रिस्क ऑफशोर एक्सप्लोरेशन म्हणजे रिस्क जोखीम कमी करणार आहेत. हे ट्रेनिंगने असेल, टेक्नॉलॉजीनी असेल, काही वर्ष, काही महिने ट्रेनिंग देऊन मग तिथे पाठवतील. यामुळे काय होणार आहे, सेकंड उद्दिष्ट असं आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. आपण बघितलेलं 50% जे काही येईल ते गव्हर्नमेंटकडून येईल. बाकी आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट घेणार आहोत. आपल्याला आपलं डोमेस्टिक ऑइल एंड गॅस प्रोडक्शन वाढवायचं आहे. इम्पोर्ट डिपेंडन्स कमी करायचा आहे. एनर्जी सिक्युरिटीवरती आपला भर असणार आहे. यासोबत आपल्याला विकसित भारत, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हेही सगळं उद्दिष्ट गाठायचे आहेत. त्यानंतर बघा रिस्क शेअरिंग मेकॅनिझम आपण बघितलंय 50% पर्यंत सरकार देणार आहे. मॅक्सिमम गव्हर्नमेंट सपोर्ट आपला असेल ₹675 crore पर वेल. म्हणजे एक वेल आहे एक्सप्लोरेशनची त्याच्यातनं हा एवढा गव्हर्नमेंटचा सपोर्ट असेल. ओके. सो पब्लिक अँड प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हे होणार आहे. आता फोकस आपला या 4 भागांवर असेल बघा. कृष्णा गोदावरी बेसिन, कावेरी, महानदी, अंदमान रिजन. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगितलं 4 हे तुम्हाला कंपोनेंट्स लक्षात ठेवायचे आहेत. बघा आणि ह्याचं अलोकेशन. आता फॅक्च्युअलसाठी हे लक्षात ठेवा सर्वात जास्त अलोकेशन कुठे जाईल? हे तुम्हाला आयोग विचारू शकतो. तर डीप वॉटर एक्सप्लोरेशन वेलसाठी सर्वात जास्त आहे ही रक्कम. किती ती नाही लक्षात ठेवली तरी चालेल. फक्त तुम्हाला कुठे सर्वात जास्त आहे आणि कुठे कमी आहे. त्याच्यानंतर ऑफशोर डेटा ॲक्विजिशन बघा पहिलं काय होईल एक्सप्लोरेशन होईल. पहिलं हे मंथन होईल. ते शोधलं जाईल. हे एक्सप्लोरेशन झालं. नंतर ह्याचा डेटा म्हणजे हे इथे दिसते तुम्हाला कुठे काय आहे हे ऑफशोर डेटा ॲक्विजिशन. नंतर हब्स तसे बनवावे लागतील. आपला इन्फ्रा तशा बनवावा लागेल आपल्याला. त्याच्यानंतर हे सगळं करून मग आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग करून मग ऑइल एंड गॅस आपण मॅन्युफॅक्चर करू. तर 1, 2, 3, 4 ह्याचे कंपोनेंट्स आहेत. ह्याच्या ह्याच्याप्रमाणे ह्याला हे अलोकेशन्स आहेत. सो हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर आपला शेवटचा टॉपिक आणि प्रिलिम्ससाठी पुन्हा एकदा महत्त्वाचा विषय. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान. ही स्कीम सध्याच पीएम मोदी यांनी लॉन्च केली आहे. हे फॅक्ट्स लक्षात ठेवा आता. यात 1 करोडपेक्षा जास्त युथ्स पार्टिसिपेट झालेले कसे व्हर्चुअली. कुठून? 28,000 पेक्षा जास्त लोकेशन्सवरून. तर या नावावरून आपल्याला थोडंसं उद्देश कळलं असेल. काय करायचं आहे आपल्याला? तर आपल्याला यूथ पॉप्युलेशन जे आहे आपले युवा त्यांना आपल्याला ड्रग फ्री ठेवायचं आहे, फिजिकली हेल्दी ठेवायचं आहे, मेंटली रेझिलियंट आणि कॉन्फिडंट. यासाठी आपल्याला एक ड्रग लिंक सबस्टन्स अब्यूज प्रिव्हेन्शन विथ ब्रॉडर आपल्याला एक व्हिजन ठेवायचं आहे 2047 पर्यंतचं. आता बघा या अभियानाची सुरुवात कुठून झाली? तर काशी, उत्तर प्रदेशमधून. याला 125 पेक्षा जास्त धार्मिक ऑर्गनायझेशन्सनी पण सपोर्ट केलेला आहे. खूप सारे एन-जी-ओज त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि ह्याला काशी डिक्लेरेशन असंही म्हणतात. आता आपल्याला विचारलं, की रिसेंटली न्यूजमध्ये काशी डिक्लेरेशन हे कशा संदर्भात आहे? हे लक्षात ठेवा. सो इथून सुरुवात करून ही मग नंतर नेशन वाईड कॅम्पेन आहे. 100 वीक्स 100 आठवड्यांची ही ॲक्शन प्लॅन असणार आहे आणि ही 100 रविवार चालणार आहे.
त्याच्यात काय-काय होणार आहे बघा, स्पोर्ट्स, आर्ट्स, कल्चर, मेडिटेशन आणि कम्युनिटी एंगेजमेंट. आता हे अभियानच युवांसाठी आहे, म्हणून हे युवकांच्या नेतृत्वाखाली जनभागीदारी असणार आहे. यात जे काही विद्यार्थी आहेत, नॅशनल सर्व्हिस स्कीम एन-एस-एसचे मेंबर्स आहेत, माय भारत व्हॉलंटियर्स, कॉलेजेसमधले, लोकल कम्युनिटी सगळ्यांना एकत्र घेऊन हे अभियान चालवणार आहे. ठीक आहे. अच्छा होणार काय आहे बघा, तर प्रतिज्ञा घ्यावी लागेल. अँटी ड्रग प्लेजेस. त्याच्यानंतर ड्रग फ्री लाईफस्टाईल याचं प्रमोशन केलं जाईल. त्याच्यानंतर असं असं आपल्याला युवा बनवावं लागेल, घडवावं लागेल, जो या सगळ्याच्या अगदी विरोधात असेल किंवा या सगळ्या वाटेवर कधी जाणार नाही. प्रिव्हेन्शन अँड अर्ली इंटरव्हेन्शन. आता बघा, हे हा सारा ना एका अभियानाचाच भाग आहे. म्हणजे फक्त असं नाही बोलून चालत, की तुला ड्रग्स नाही घ्यायचे ते खूप वाईट आहेत. त्याच्यासाठी खूप खोलवर जावं लागतं. सो त्याच्यामध्ये पॅरेंट्स आणि मुलांमध्येही तो संवाद असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अर्ली आयडेंटिफिकेशन. आत्ता जर कोणाला नवीन-नवीन जर व्यसन लागलं असेल ड्रग्सचं, तर ते सोडवणं जास्त सोयीस्कर होतं, सोपं होतं. अवेअरनेस प्रोग्राम्स. जर आधीपासूनच माहिती असेल, की ह्याचा पुढे आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, तर कदाचित ते युवा जाणार नाहीत तिथे. याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम्स. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिंग द सोशल नॉर्मलायझेशन ऑफ सबस्टन्स अब्यूज. म्हणजे हे जो चलता है वाला ॲटिट्यूड असतो ना, की हां ठीक आहे, इतकं तर चालतं, हे तर सगळेच करतो. हेही थांबवायला लागेल. आता अवेअरनेस करून सुद्धा काही लोकं गेली याच्याकडे आणि अगदी असं झालं, की त्यांना खूपच जास्त आहारात गेले आहेत ड्रग्सच्या. मग त्यांच्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट, रिहॅबिलिटेशन सेंटर, काउन्सिलिंग, योगा, मेडिटेशन आणि हा जो स्टिग्मा आहे सोसायटीने अटॅच केलेला, तो थोडासा कमी करणे. नंतर त्यांचा सोशल एक्सेप्टन्स त्यांना देणे. त्याच्यानंतर आता बघा हा एक भाग झाला युवकांसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे जे ड्रग्स येतायत ना, तेही थांबवले पाहिजेत. इझिली नाही मिळाले, तर कदाचित हे कमी होईल. त्याच्यासाठी स्ट्रॉंगर ॲक्शन, ड्रग ट्रॅफिकिंग अँड स्मगलिंगसाठी. त्याच्यानंतर नार्कोटिक्स नेटवर्क्स लिंक केले पाहिजे, ऑर्गनाइज्ड क्राईम, नॅशनल सिक्युरिटी थ्रेट्स. नंतर हे जे काही आलेले आहेत ड्रग्स त्यांना जप्त करायचं, स्ट्रिक्ट ॲक्शन्स घेणं, हेही सगळं यात इन्क्लूड असणार आहे. आता बघा, ही आधीची गोष्ट आहे, पण इथे ना आयोग येणार आणि हे खूप असं आहे, की जास्त जणांना माहिती नाहीये. तर बघा ब्रिक्सची मीटिंग झालेली आहे. ब्रिक्सच्या ना खूप वेगवेगळ्या विषयावरती मीटिंग होतात. कारण ब्रिक्सची आता चेअरमनशिप आपल्याकडे येणार आहे. सो ना खूप वेगवेगळ्या विषयावर आपण मीटिंग्स घेतो आहे. सो ब्रिक्सची गुवाहाटी, आसामला मीटिंग झालेली जुलैमध्ये. तर तिथे गुवाहाटी डिक्लेरेशन आपण स्वीकारलेलं. हे डिक्लेरेशन कशासाठी होतं माहिती आहे? तर हे ड्रग ट्रॅफिकिंगला थांबवण्यासाठी होतं. ऑर्गनाइज्ड ट्रान्सनेशनल ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजे ओव्हरऑल ड्रग ट्रॅफिकिंगला थांबवण्यासाठी होतं, कमी करण्यासाठी होतं. तर तुम्हाला असाही कधी प्रश्न आला, की गुवाहाटी डिक्लेरेशन कशासाठी होतं? तर हेही लक्षात ठेवा. त्यानंतर एक एन-सी-बीचा रिपोर्ट आलेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा. त्याच्यात त्यांनी हायलाइट केलेलं, की आपल्या देशात आहे ना खूप जास्त धोका वाढलाय आता या सिंथेटिक ड्रग्सचा. तेही एक कारण आहे ज्याच्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे. म्हणजे त्यांनी हायलाइट करून सांगितलं आहे, की हा धोका खूप वाढला आहे. तो आपल्याला आता आटोक्यात आणला पाहिजे. त्यानंतर हा एक न्यूजमध्ये येणारा वारंवार शब्द म्हणजे ह्याचं प्रमाण जास्त वाढलंय, झॉम्बी ड्रग्स. आता हे तुम्हाला सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारू शकतात म्हणून मी इथे दिलंय. झॉम्बी ड्रग्समध्ये काय असतं बघा, फेंटाईल असतं, फेनाटाईल आणि त्याच्या अशा सिमिलर केमिकल कंपोझिशनचे एक हायली ॲडिक्टिव्ह ड्रग आहे हा. तो एकदम लहान कमी क्वांटिटीमध्ये जरी घेतला ना, तरी असं सेडेशन म्हणजे झोप येणं, अनकॉन्शियस बेशुद्ध होणं आणि असं हे सर्व होतं. तर हेही खूप जास्त न्यूजमध्ये होतं. हे पण लक्षात ठेवा. झॉम्बी ड्रग्स म्हणजे काय तर त्याचं केमिकल कंपोझिशन फेनाटाईल आहे. त्यानंतर बघा आयोगाचे जे टिपिकल हे गोष्टी आहेत ना, ओपियमची खेती वगैरे हेही तुम्ही सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी वाचून घ्या. आता हे ड्रग्स आपल्या देशात येतात कुठून? याच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आणि इथेही प्रश्न येणार आहेत. गोल्डन क्रिसेंट म्हणजे आपला भारताचा या साइडचा भाग. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण. आता आयोग तुम्हाला विचारणार गोल्डन क्रिसेंटमध्ये कुठले देश आहेत? हे दोन्ही असे आहेत ना गोल्डन क्रिसेंट, गोल्डन ट्रायंगल. हे ड्रग प्रोड्युसिंग आहेत. जिथे ड्रग्स बनवले जातात. गोल्डन क्रिसेंटमध्ये येतात अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण आणि गोल्डन ट्रायंगलमध्ये म्यानमार, थायलंड आणि लाओस. हं. हे चित्र बघून तुम्हाला थोडं लक्षात येईल.
तर हे एकदा रिव्हिजनसाठी पण तुम्ही वापरू शकता. गोल्डन ट्रायंगलमध्ये कुठले देश आहेत आणि गोल्डन क्रिसेंटमध्ये कुठले देश आहेत ते. सो थँक यू सो मच. याची पी-डी-एफ मी शेअर केली आहे Telegramवरती. याच टॉपिक्सवरची एम-सी-क्यूजची पी-डी-एफ पण शेअर केली आहे. व्हिडिओ बघा, नोट्स एकदा वाचा आणि मग एम-सी-क्यूज सोडवा. ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा.